नमस्कार. आज आपण करूया ढोकळा. मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. सामग्री बघा: 1 वाटी बेसन पीठ, रवा, लाल तिखट, मीठ, पिठी साखर, खायचा सोडा आणि लिंबू सत्व घेतलेला आहे. वाटीभर बेसन पीठ, त्याच्यात 1 चमचा रवा, सगळं चाळून घेतलेलं आहे. पूर्ण असं पीठ हे करून घेतल्यानंतर त्याच्यात काही असं हे राहत नाही. पूर्ण चाळलं पीठ. नंतर साखर, लिंबू सत्व, पिवळा कलर, लाल चटणी, मीठ हे सगळं टाकलं मिक्स करायला. मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स चांगलं करून घेतल्यामुळं त्याच्यात पूर्ण हे मिसळलं जातं. मग नंतर पाणी, अर्धा ग्लास पाणी टाकलं. 1 वाटीला 1 वाटी पाणी भरपूर होतं. नंतर 2 चमचा तेल टाकलं. ते पण एका दिशेनेच फिरवून घेतलं. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. पूर्ण एका दिशेने तेल टाकूनही घेतलं फिरवून. थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून चमचाभर पाणी टाकलं मी. नंतर पुन्हा 1 चमचा सोडा टाकला. सोडा टाकल्यावर हातानेच फिरवून घ्यायचं, म्हणजे स्पंजी होऊन जातो तो पूर्ण मिश्रण. स्पंजी झालं की पाणी बघितलं, त्यात पाणीला ते कडं ठेवले. नंतर डब्याला तेल लावून घेतले. नंतर पूर्ण ढोकळ्याचं मिश्रण त्यात ओतलं. डब्यात पाण्यात ठेवूनच, म्हणजे पूर्ण हीट त्या डब्याला भेटते. पूर्ण टाकून घेतलं त्यात. फुल गॅसवरच ठेवायचं 10-15 मिनटं. झाकून ठेवायचं 10-15 मिनटं. मग नंतर 15 मिनटांनी मी पाहिलं तर चाकूला काहीच लागत नव्हतं. ते पूर्ण ढोकळा तयार झाला होता. मग नंतर पातेले ठेवले. 2 पळ्या तेल टाकलं. चार 5 मिरच्या पूर्ण भाजून घेतल्या. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. अन्नपूर्णा किचन होममेड. त्यात मोहरी टाकली, कढीपत्त्याचं पान, अर्धा ग्लास पाणी, पूर्ण उकळी येईपर्यंत ठेवलं. नंतर अर्धी वाटी साखर टाकली त्याच्यात. पूर्ण साखर विरघळीपर्यंत त्याला हलवून घ्यायचं एकदा. विरघळ साखर खूप टेस्टी होतो. ना इनो ना बेकिंग सोडा, फक्त घरच्या साहित्यापासून ढोकळा. मग तो ढोकळा तयार झालेला मी नंतर ताटात टाकला. बघा किती स्पंजी झालेला आहे ढोकळा. फक्त 1 वाटीचा ढोकळा. असे काप करून घेतले. फोडणी टाकली त्याच्यावर.
मोहरी, कढीपत्ता, साखरेचं पाणी पूर्ण ढोकळ्यावर टाकून घेतलं. नंतर कोथिंबीर, हिरवी मिरची भुरभुरून घेतली. बघा किती स्पंजी झाला ढोकळा. करून पहा घरच्या साहित्यापासून. करून पहा, नंतर कमेंट करून सांगा मला खावासा वाटतो का नाही पाहिला की.